गुड मॉर्निंग. हां, मग मी 6 महिने साधना करतीये. ॲक्चुअली 2 महिने माझा एप्रिल आणि मे मध्ये गॅप पडलेला होता. माझे लेक्चर्स वगैरे सकाळपासून होते त्यामुळे. मला थायरॉइडचा त्रास आहे. तो गेली 12-1 वर्ष आहे. तर आता मी बघितलं म्हणजे साधना केल्यामुळं तर फ्रेश वाटतंयच. मला थोडं चाललं म्हणजे अगदी 200 मीटर चाललं तरी खूप दम लागायचा. खूप घाम यायचा आणि पुढे चालूच नाही वाटायचं. हातापायाचे गोळे वगैरे सगळे दुखायचे. तर हे सगळं म्हणजे जवळ-जवळ 90% म्हणजे नाहीच होतंय. दिवसभर असा माझा फ्रेश वाटतोय. बॉडी पण पूर्ण फ्लेक्सिबल झालेली आहे. जवळ-जवळ एक 3-4 किलो वेट आहे ते लॉस झालेलं आहे. मुळात म्हणजे थायरॉइडमुळे आळस आल्यासारखं वाटतं, तर ते खूप कमी झालेलं आहे. दिवसभर माझं शेड्यूल बिझी असतं. तर सगळे तुम्ही टीचर्स आहेत म्हणजे सगळ्यांना थँक्स. मॅडम तुम्ही खूप छान साधना वर्ग घेता. कुठली घाई गडबड वगैरे न करता आणि मी दररोज 27 तरी सूर्यनमस्कार करते. तर छान वाटतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं टी-एस-एच जे आहे, ते लास्ट 2 महिन्यांपूर्वी 8.34 होतं. ते आता 5च्या खाली आले. 3.43 समथिंग आले. ते 5च्या खालीच पाहिजे असतं. तर ह्यात खूप मोठा फायदा आहे. तसा ह्या साधना वर्गाचा आणि लोकं असं म्हणतात, की थायरॉइडचे जे लोकं असतात त्यांचं वेट कमी होत नाहीये. तर तुमचा साधना वर्ग जॉइन केल्यानंतर त्यांना बरोबर जाणवेल, की हे जे सगळं केलं तर 100% फिजिकली आपण छान फिट राहतो. माझा फॅट लॉस पण छान म्हणजे इंचेस लॉस पण छान झालेला आहे आणि आय एम सॅटिस्फाईड आणि मी कंटिन्यू करणारच आहे वर्ग. आता मला वाईट वाटतंय, की पुढच्या 8 दिवसांसाठी मी ट्रिपला चालले. पण मी साधना वर्गाची फी भरून जाणार, की 11 तारखेपासून पुन्हा मला तो जॉइन करता येईल. आलं का लक्षात? म्हणजे मी हा साधना वर्ग तर कधीच सोडणार नाहीये. खूप छान मी सगळं करून म्हणजे 2-3 वर्षामध्ये जिम वगैरे सगळं केलं. पण जो एक्सपिरियन्स या साधना वर्गाचा आहे, त्यांनी जो बॉडीला जे मिळाले, जे एनर्जी मिळाली, जो फ्रेशनेस मिळालाय, याबद्दल तुमचे सगळ्यांचे थँक्स. थँक्स टू यू फर्स्ट मनोज सर एंड अल्सो वैशाली मॅम. आणि हे तुमचं जे काम जे आहे ते खूप छान आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की एक पुण्याचंच काम करतायस. तुम्ही जो अवेअरनेस आम्हाला दिलेला आहे. नाहीतर आम्ही असंच रिलॅक्स राहिलो असतो. केले तर केले, हातपाय हलवले, चाललो तर चाललो, नाहीतर नाही. पण तुमचे जे मोटिव्हेशन आहे, की तुम्ही संडेला हे करा, तुमचं डेलीच आहे. तुम्ही म्हणजे अगदी डायट पासून सगळं सांगताय ना आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढ्या कमी फीजमध्ये म्हणजे हे कोणी उल्लेख केला असेल नसेल, तर पण इट्स थँकफुल टू मॅम. व्हेरी मच थँक्स टू ऑल ऑफ यू, ऑल ऑफ युअर टीम अल्सो.